पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला धुळ्यातील भाजप नगरसेवकांनी प्रतिसाद दिला असून तब्बल 60 ई-बाईक खरेदी केल्यात। पालकमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत 60 नगरसेवकांना इलेक्ट्रिक बाईकचं वितरण करण्यात आलं। यावेळी पालकमंत्र्यांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेचं कौतुक केलं। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनुप अग्रवाल यांनी याच ई-बाईकवरून शहरात फेरफटकाही मारला। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा जगभरासह भारताला मोठा फटका बसलाय। यामुळे इंधनाचा मोठा तुटवडा भारतामध्ये निर्माण झाला। यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय नागरिकांना इंधन बचतीचं आवाहन केलं होतं। त्यांच्या या आवाहनाला धुळ्यातील भाजप नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद देत तब्बल 60 इलेक्ट्रिक बाईक खरेदी केल्यात। या ई-बाईकवर भाजपचं कमळ चिन्ह देखील रेखाटण्यात आलंय। सोमवारपासून भाजप नगरसेवक या ई-बाईकनं शहरामध्ये प्रवास करताना दिसून येत आहेत। यामुळे इंधन बचतीसह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील या माध्यमातून दिला जाणार आहे। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ई-बाईक खरेदी करणारं धुळे हे भारतातील पहिलं शहर झालंय। यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, नगरसेविका जयश्री अहिरराव, उज्ज्वला भोसले, वैभवी दुसाने, निशा महाजन, प्रतिभा चौधरी, कल्पना महाले, वंदना भामरे, नगरसेवक नागसेन बोरसे, अमोल मासुळे, ललित माळी, धीरज परदेशी, कमलेश देवरे, ओम खंडेलवाल यांच्यासह रणजितराजे भोसले, प्रफुल्ल पाटील, महादेव परदेशी यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।